हॅलो. तर आम्ही आलेलो माझ्या नंदेच्या घरी श्रीरामपूरला. इकडे रोहीच्या नानी आईकडे झोपला होता, तर युग लगेच माझ्याकडे आला. त्याच्यानंतर इथे सगळेजण पेढे खात होते. मग युग कुठे मागे राहणार, तर गोड आम्ही त्याला थोडं-थोडं देतो. असं कोणी खात असेल तर. साखर नाही, पण गूळ, खजूर असे लाडू वगैरे तो खात असतो. त्याच्यानंतर इकडे हर्षूदादाला आजोबा रागवले, तर तो नाराज होऊन बसला होता. त्यानंतर वास्तुशांतीचा कार्यक्रम झाल्यावर बाबा घरी जाण्यासाठी निघाले. तिथे पण युगला त्यांच्या मागे लागायचं होतं. आणि असं होतं ना, की पहिले 1-1.5 तास ज्या दिवशी आलो, त्या दिवशी कुणाकडेच नाही गेला. पण बाळांचं कसं असतं, त्यांच्यासोबत थोडंसं खेळलं, की त्यांची लगेच ओळख होते आणि युगला तर माणसं आवडतातच. तो पटकन लगेच सगळ्यांकडे जायला पण लागला. आणि नंतर आम्ही बाहेर जाणार होतो, पण युगला खूप झोप आली. तो झोपी गेला आणि आई म्हणतात, की रोहितवर गेलाय युग या गोष्टीसाठी, त्या गोष्टीसाठी. पण मी एक गोष्ट नेहमी सांगते, की त्याला माणसं आवडती. या बाबतीत तो नक्कीच माझ्यावरती जाणार आहे. कारण मला माणसं असलेलं घर खूप आवडतं. सगळेजण असले की मजा पण असते. नेक्स्ट डे आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी म्हणजे माझं माहेर तिथनं जवळ होतं. नेक्स्ट डे रक्षाबंधन होतं. म्हणून मला माहेरी जायचं होतं 1 दिवस आणि आमचं वर्किंग देखील होतं त्या दिवशी. आई मालेगावला जाणार होत्या कारण आमच्याकडे नवनाथ पारायणाची पोथी असते आणि युग आता गाडीत बसला की बिलकुल माझ्याजवळ बसत नाही. त्याला त्याच्या सेपरेट सीटवर बसायचं असतं. बाजूचं झालं की पुढचं, पुढचं झालं की बाबाच्या बाजूला असं सगळं काही सुरू असतं. त्यानंतर आम्ही माहेरी पोहोचलो. पुढे काय झालं सांगेन नेक्स्ट व्हिडिओ